तर साताऱ्यात महाविकास आघाडीचं भव्य शक्ती प्रदर्शन सुरू आहे। आमदार शशिकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरतायत। रॅलीत शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित आहेत। तर कोल्हापुरात दुसरीकडे महायुतीचं मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन होत आहे। धैर्यशील माने, संजय मंडलिक आज अर्ज भरतायत। आणि कोल्हापूरमधल्या दोन्ही जागा शिवसेनेच्या आल्या पाहिजे, बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेच्या, ते आम्ही जिंकतोय। प्रकाश आवाडे बघा इकडे आहेत। प्रकाश आवाडेंना मनापासून धन्यवाद देतो। राहुल आवाडेला धन्यवाद देतो की त्यांनी स्वतः उमेदवारी मागे घेतली आणि विकासाच्या मुद्द्यावर, मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करण्याच्या मुद्द्यावर आणि महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी करण्याच्या मुद्द्यावर त्यांनी पाठिंबा दिलाय। मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि महायुती मजबूतीने या ठिकाणी जिंकेल। त्यांच्यामध्ये एका त्या सगळ्या आघाडी म्हणजे बिघाडी आहे। तीन तिघाडा काम बिघाडा, कोणाचा पायपूस नाही, त्यामुळे कोणी कोणाचं काम करत नाही आणि त्यामुळे आम्हाला त्यांना पराभूत मध्ये महायुतीचं शक्ती प्रदर्शन होत आहे। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक तर हातकट एकमेकात पाय अडकलेले आहेत। त्यांना पराभव करायला त्यांचा आम्हाला ताकद लावावी लागणार नाही, तेच एकमेकाला पाडतील। ते जाऊ द्या, मी बोलतो तेच, त्याच्यावर मला बोलायचं नाही। आमचे बाकी आहेत ना कार्यकर्ते, ते बोलतो। पण तुम्ही पाहताय जिंकणार आम्ही आणि आजच ते जाहीर झालेलं आहे। खरं तर खूप मोठा प्रतिसाद कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो, सांगलीमध्ये पाहायला मिळतो। किती मताधिक्य असेल असं वाटतं तुम्हाला? आता मताधिक्य मोजूया आपण, मागचे सगळे रेकॉर्ड। ठीक आहे, आता निवडणुकीच्या पद्धतीने आम्ही लढवणार आणि जिंकणार। जर आपण बघितलं तर कोल्हापुरामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हे शक्ती प्रदर्शन होत आहे। तर दुसरीकडे साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे हे अर्ज भरतायत आणि शशिकांत शिंदेंच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची महारॅली सुद्धा निघालेली आहे। स्वतः शरद पवार याकरता उपस्थित आहेत। एकीकडे सातारा तर दुसरीकडे कोल्हापूर। सर्वांनी ठरवलंय दोन्ही उमेदवार जिंकून आणायचे आणि मोदीजींचे हात बळकट करायचे आणि त्यासाठी या निवडणुकीमध्ये फॉर्म भरायला हजारो लोक आलेले आहेत। सगळे रस्ते, गल्ल्या, चौक फुल झालेले आहेत। यावरून चित्र तुम्हाला दिसलेलं आहे। एकूणच आपण महाविकास आघाडीने शाहू महाराजांना उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे। कसं बघता शाहू महाराजांच्या निवडणुकीप्रमाणे आम्ही निवडणूक लढवू आणि जिंकू। एकूणच आरोप प्रत्यारोप देखील आता वैयक्तिक पातळीवर होताना दिसत आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये। आम्ही कुठले आरोप प्रत्यारोप करणार? आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन लढणार। आमची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे। देशामध्ये 10 वर्षात मोदीजींनी केलेला विकास आणि आम्ही 2 वर्षात केलेला विकास हे डोळ्या लोकांच्या समोर नेणार आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही लढवणार। तर कोल्हापूर आणि हातकणंगले बाळासाहेबांचं देखील स्वप्न असायचं, हे दोन्ही खासदार शिवसेनेचे असावेत। काय किती गांभीर्याने बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत आणि बाळासाहेबांची सगळी स्वप्न पूर्ण झाली। राम मंदिराचं, अयोध्येमध्ये राम मंदिर बांधायचं मोदी साहेबांनी पूर्ण केलं। काश्मीरचं 370 कलम हटवण्याचं स्वप्न मोदी साहेबांनी, अमित शहानी पूर्ण केलं। त्यामुळे हे स्वप्न देखील आम्ही पूर्ण करणार। राज्यात काय नेमकी महायुतीची परिस्थिती आणि मोदीजींना मजबूत 45 पेक्षा जास्त खासदार इथून द्या। काल मोदीजींनी जाहीरनामा प्रसिद्ध केला। खरं तर कसं बघता या जाहीरनाम्याकडे मोदीजींच्या? मोदीजींचा जाहीरनामा सर्वसामान्य लोकांच्या हिताचा आहे, त्यांचं जीवन बदलण्याचं आहे। त्यामध्ये युवक आहेत, महिला आहेत, शेतकरी आहेत, त्यामध्ये गरीब आहेत, सर्वसामान्य माणसाचं जीवन बदलण्याचा जाहीरनामा आहे आणि त्यामुळे त्या जाहीरनाम्यामुळे पूर्णपणे देशामध्ये एक मोदी लाट निर्माण झाली। शेवटचा प्रश्न, राज्यात काय नेमकी परिस्थिती दिसते महायुतीची? राज्यामध्ये 2 वर्षात केलेली कामं लोकांसमोर आहेत।
त्यामुळे पूर्वीचं सरकार घरी बसलेलं सरकार होतं, फेसबुक लाईव्ह सरकार होतं, आता डायरेक्ट फेस टू फेस सरकार आहे, फील्डवर काम करणारं सरकार आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये 45 पेक्षा जास्ती जागा मिळतील. तर पहिला आपण हे होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. खरं तर ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये 45 पेक्षा जास्त जागा राज्यामध्ये महायुतीला मिळतील अशा पद्धतीचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. तर आज सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभेच्या जागांवरती उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. साताऱ्यात शशिकांत शिंदे अर्ज भरतायत, ज्या ठिकाणी शरद पवार उपस्थित आहेत. तर कोल्हापूरमध्ये महायुतीचं मोठं शक्ती प्रदर्शन होत आहे, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः हजर आहेत. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक शिंदे गटाकडून अर्ज दाखल करतायत कोल्हापुरात. तर हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने जे विद्यमान खासदार आहेत ते देखील शिंदे गटाकडून अर्ज दाखल करतायत. खरं तर